जय भीम नवबुद्ध आहे. मी प्राध्यापक विनोद बागडे. आज आहो आपण मुंबईलात. मुंबई म्हटलं की बाबासाहेबांच्यात कर्तव्याची जाण ही प्रत्येकालाच असते. 1914 ते 1934पर्यंत हा जो काळ होता, बाबासाहेबांनी याच परळमध्ये, म्हणजेच ही जी रूम आपण जिथे बघतोय आहे, ही 50 नंबरची रूम, जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगालाच नाही तर विश्वालाच नाही तर भारताला, भारतीय संविधान असो, मूकनायक पेपर असो किंवा पहिली गोलमेज परिषद असो, या सर्व चळवळीचं केंद्रस्थान हे इथनंच आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरलेली जी जात होती ती म्हणजे वकील, आणि आज न्यायाच्या हक्काच्या नैतिक मूल्याची जोपासना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटनेचे सर्वच इथे, ज्याला आपण दिग्गज म्हणू शकतो, असे निनाद वकीलसुद्धा आपल्यासोबत आहेत. सर जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. मला असं वाटते की ॲडव्होकेट नितीन सातपुते हे नाव भारतालाच नाही तर सर्व विश्वाला डंका लावणारं नाव आहे. मला एक सांगात की मी आज सरळ प्रश्न घेतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यात मूळ संविधानालात उपवर्गीय अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हा सर्वात मोठा धक्का आहे असं आपणास वाटते का? मी या प्रश्नाकडे उत्तर देण्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो, ह्या जागेबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. आज आम्ही वकील झालो, जसं तुम्ही माझ्याबद्दल जे काही सांगितलं मगाशी, त्याचं सर्व श्रेय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10 वर्षाच्या असताना की 10वी नंतर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी 22 वर्ष त्यांचं इकडे वास्तव्य या ठिकाणी होतं. इथे ते राहिले. त्यांनी इथे संविधानाचा काही भाग या ठिकाणी लिहिला गेलेला आहे. बाकीचा अजून एक तुम्हाला माहिती नसेल, संविधानाचा एक भाग आपल्या मुंबई सत्र न्यायालयाच्या समोर आर्मी नेव्ही बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी रिदम हाऊस म्हणून एक जागा आहे, म्युझिक सेंटर आहे ते. त्या बाजूला एक पंजाब ग्रिल नावाचं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये टेबल क्रमांक 4 या ठिकाणी बसून ते चहा घ्यायचे आणि तिथून संविधान लिहित बसायचे. तो एक नंतरचा काळ होता तो. तिथे पण त्यांनी बरंचसं लिहिलं होतं. ही गोष्ट कोणाला माहीत होती. तसं ज्या जागेबद्दल जे आहे, बऱ्याच अनेक लोकांना म्हणजे जागेबद्दल माहीत नाही की या ठिकाणी आहे. आज साक्षी दरेकर ज्या आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांनी स्वतः हे इनिशिएटिव्ह घेऊन या ठिकाणी ह्या जागेचं राष्ट्रीय स्मारक कसं होईल या दृष्टीने जी पावलं उचलली आणि त्या पावलांसाठी आम्ही आमचं समर्थन दिलेलं आहे. आज या ठिकाणी त्यांनी 100 वकिलांना आवाहन केलं होतं. जवळजवळ 500 वकील आता येण्याच्या मार्गावरती आहेत. क्या बात आहे. अजून ते बाहेर ट्रॅफिकचं थोडंसं बांधकाम चालल्यामुळे ते पोचू शकलं नाही, पण 100 वकील आता आलेले आहेत जवळजवळ, आणि अजून 500 वकील इथे येतील. त्यामुळे या जागेचं राष्ट्रीय स्मारक कसं करता येईल या दृष्टीने आमची पहिले पावलं असतील, आमचे प्रयत्न असतील. आम्ही मागच्या वर्षी एक 1-1.5 महिना माझ्या कुटुंबासह लंडन इथे होतो. हाऊस ऑफ लंडन या ठिकाणी गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी घर होतं. जेव्हा त्या ठिकाणी ते शिक्षणाकरता गेले होते, त्या घरात जेव्हा राहिले होते, ते जे घर आहे भारत सरकारने ते विकत घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांचं राष्ट्रीय स्मारक केलं, इंटरनॅशनल स्मारक केलं. या ठिकाणी बाबासाहेब राहिले होते. लहानपणा इकडे गेलं. मग ह्याचं स्मारक का होऊ नये? सरकार का हे प्रयत्न करत नाही? सरकार या ठिकाणी येतात, घोषणा करतात आणि बाकी पुढे काय करत नाही. त्यामुळे आमची मागणी आहे, आमच्या संपूर्ण या ठिकाणी जेवढे वकील आहेत, इथे संपूर्ण वकील वर्ग आहेत, सगळ्यांची मागणी आहे आणि आम्ही ही मागणी लावून धरणार. या ठिकाणी यांचं राष्ट्रीय स्मारक झालंच पाहिजे. या ठिकाणी ह्या बिल्डिंगचं आम्ही काही गोष्टी ऐकल्या की या ठिकाणी काही खाजगी लोक जे मनुवादी आहेत किंवा काय, ते ह्या बांधकामाच्या विरोधात आहे किंवा राष्ट्रीय स्मारकाच्या विरोधात आहे. पण आम्ही त्यांना पुरून उरू, त्यांना या ठिकाणी त्यांची काही मनसुबे आहे ते उधळून लावू आणि या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आम्ही करून टाकू. ठीक आहे. राहिला प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान लिहिलं गेलं, त्यातली जे काही कलमं आहेत 240, 41, 42 SC ST आणि OBCसाठी जे ते प्रोव्हिजन करून ठेवलेले आहे, त्यामध्ये आज जवळजवळ 1950 संविधान आहे. आणि मागच्या वर्षी 2025ला सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये जे वर्गीकरण करा, सबवर्गीकरण, सब डिव्हिजन, सब कॅटेगरी करा, हे जे कुठेतरी त्यांनी हे आदेश केलेले आहेत आणि त्याप्रमाणे सरकारने पावलं उचलली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीमुळे, त्यांच्या संविधानामुळे संपूर्ण दलित समाज, बहुजन समाज, SC शेड्यूल कास्ट समाज, शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती आणि OBC आणि हा संपूर्ण समाज जो आहे, जो वंचित होता, ज्याला इग्नोर केलं गेलं होतं, त्याला त्यांचे अधिकार मिळवून दिले गेले नव्हते. जेव्हा हे संविधान लागू झालं, ह्यांचे अधिकार त्यांना मिळाले. उच्च पदावरती शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBCचे ज्या पदावरती जे आपले नागरिक असतात, आपले जे बंधू आहेत, ते पोचले.
त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयातील काही जे मनवादी जज होते त्यांनी वर्गीकरण करा, ते डिवाईड करा, जसं इंग्रजांनी केलं डिवाईड अँड रूल, तसं हे आमच्यामध्ये डिवाईड करू शकतो. खोडा आणि राज्य. ठीक आहे, मी आज अनुसूचित जाती आहे, हे जमातीचे असेल, ते ओबीसी असेल, आम्ही सर्व एकच आहोत आणि एकच राहणार. या डिवाईड हे जे कॅटेगरायझेशन करायचा प्रयत्न करतात ते होऊन देणार नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आमचा संपूर्ण वकील वर्ग, महाराष्ट्रातील वकील वर्ग, मुंबईतला बॉम्बे हायकोर्टचे वकील, सेशन सत्र न्यायालयाचे वकील, इव्हन खालच्या लहान कोर्टातील वकील किंवा इतर जो समाज आहे, आम्ही याला पूर्णपणे विरोध करू. हे जे सुप्रीम कोर्टाचे आदेश जे आहेत, अनेकदा सुप्रीम कोर्टाने आदेश केलेले आहे, पण पार्लमेंटने आणि राज्य सरकारने त्यांची GR काढून हे आदेश रद्दबातल केलेले आहेत. त्यामुळे आम्ही सरकारला भाग पडू. हे जे त्यांनी आदेश केलेले हे आदेश पाळू नका. आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी रेकमेंडेशन केलेलं आहे. आदेश म्हणजे रेकमेंडेशन केलेलं आहे. हे रेकमेंडेशन हे सरकारला बांधील नाही आहे. पहिली गोष्ट, सरकारला बांधील नसल्यामुळे ते त्यांची इम्प्लिमेंटेशन करणं हे बांधील नाही आहे. त्यामुळे जनतेचा प्रक्षोभ जेव्हा होईल त्यावेळेस सरकारला कळेल आणि सर्वोच्च न्यायालयाला कळेल. सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने मागे शेतकऱ्यांचे जे कायदे बनवले होते, त्या कायद्याला शेतकऱ्यांनी, संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता आणि शेवटी सरकारला ते कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडावं लागलं. त्यामुळे असे संपूर्ण भारतभर असे हे आंदोलन होतील आणि याला विरोध होईल. आणि त्यामुळे सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय देखील आमच्यावरती असे त्यांचे आदेश थोपू शकणार नाही, जेणेकरून जे कायदे जे आहेत, जे आदेश जे आहेत, ते आमच्यातली एकी आणि आमच्यामध्ये फूट पाडायचे जे प्रयत्न करतात ते आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान आहे ते कायम राहील आणि कायम राहणार. आणि त्यासाठी आम्ही बाबासाहेबांचे त्यांचे पायक आहोत, त्यांचे वंशज आहोत आम्ही सगळे. ठीक आहे, त्यामुळे हे संविधान आम्ही लागू करणार आणि आमच्यामध्ये कोणीही फूट पाडणार नाही. SC ST OBC हे एकत्र राहणार, बहुजन वर्ग हा एकत्रच राहणार. त्यामुळे अशा आदेशाला आम्ही काही किंमत देत नाही. आपण पाहतोय की भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना होती, ती संकल्पना एकसंघ, आणि आज आपण पाहतोय की उपवर्गीकरण, शेड्यूल कास्ट, ज्या शेड्यूलमध्ये ज्या जाती आहे त्याचं परत उपवर्गीकरण करणं म्हणजेच एकात्मतेला हा तडा देणार आहे, हे विलगीकरण आहे. तर सर, सर्वोच्च न्यायालयाने जे SC साठी क्रिमिलियर लावलेलं आहे, OBC आपण पाहतो इंदिरा साहनी विरुद्धचा जो न्यायालयीन लढा आहे, तर मला वाटते की उपवर्गीकरणामुळे ही जी सामाजिक लढाई आहे, न्यायालयीन लढाई आहेत, यासाठी जे तुमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित जी संघटना आहेत, या संघटनेनी पुढचं पाऊल काय राहील उपवर्गीकरणाबाबत? हे बघा, आपण पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालय, इंदिरा साहनी म्हणा, जर्नल सिंग म्हणा, जर्नल सिंगचं उदाहरण दिलेलं आहे डॉक्टर भूषण गवईंनी, जस्टिस गवई होते, त्यांनी उदाहरण दिलं आहे. आणि त्याप्रमाणे हे कॅटेगरायझेशन वगैरे जे आहे हा फार गहन असा डिटेल असा विषय आहे. त्यामुळे आता त्याचं सविस्तर इकडे विश्लेषण करणं योग्य होणार नाही. त्यामुळे शेड्यूल कास्टला क्रिमी लेअर लावणं हे मुळातच संविधानाच्या विरोधात आहे. बरोबर. जसं केशवानंद भारतीमध्ये जो गाभा असो, संविधानाचा गाभा असो, दॅट इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट्स, याच्यामध्ये कोणतंही सरकार अमेंडमेंट करू शकत नाही. त्या ठिकाणी त्यांनी तिथे एक डेडलाईन केलेली आहे, तिथे बार लावलेला आहे. त्यामुळे असा बार हा संविधानावरती किंवा 340मध्ये किंवा 341मध्ये 42मध्ये असं कोणतेही अमेंडमेंट करता येणार नाही सरकारला. आणि तसं जर करायचा प्रयत्न केला तर सरकार टिकणार नाही. सरकार आम्ही हाणून पाडू, सरकारला हरू, त्या ठिकाणी ते सरकार राहणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयातील लढाई जी आहे ती आम्ही लढतोच आहे आणि आम्ही लढणार. आणि तुम्हाला माहीत असेल ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये देखील 2018मध्ये सुभाष काशीनाथ महाजन हे जे गृहस्थ होते यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस बॉम्बे हायकोर्टामध्ये त्यांचं जामीन रद्द झाल्यामुळे ते बॉम्बे हायकोर्टला आले होते. बॉम्बे हायकोर्टने देखील तो रद्द केला आणि मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी जेव्हा अपील केलं होतं, SLP दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली जो गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीला अटक करू नये, त्याची चौकशी करावी किंवा गुन्हा दाखल करायच्या अगोदर DCP दर्जाचा अधिकारी किंवा जो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचा तो सुप्रिटेंडंट असतो त्याची परवानगी घ्यावी आणि अटक करू नये, असं त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये ती गाईडलाईन दिली. ती गाईडलाईन काय फार काळ टिकली नाही. त्या गाईडलाईनमुळे देखील संपूर्ण देशभर आक्रोश झाला. त्यानंतर पुन्हा दुसरे 2 डिव्हिजन बेंचचे दुसरे सर्वोच्च न्यायालयाचे जज होते, त्यांनी सांगितलं की सुभाष काशीनाथ महाजनमध्ये जे जजमेंट दिलं होतं ते जजमेंट हे इलिगल आहे, असं जजमेंट देता येत नाही. अशी कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही, अशी कोणतीही तरतूद CRPCमध्ये नाही किंवा SC ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये नाही. त्यामुळे असेही सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश जे आहेत, कधी कधी सर्वोच्च न्यायालय असे आदेश पास करतात, ते पुढचे जे जज येतात ते त्यांना क्वॅश करतात किंवा सेट साईड करतात. त्यामुळे असे जरी आदेश आता सध्या जे कॅटेगरायझेशन जे झालेलं आहे
त्यामुळे या अशा आदेशाला पुन्हा चॅलेंज करून, पुन्हा त्याला रिव्ह्यू करून, रिकॉल करून दुसरे जे जज येतील त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की हे जे त्यांनी केलेले आदेश आहेत हे सेटिस्फाईड करा, क्वॅश करा किंवा ह्याला रिकॉल करा. आणि त्यामुळे अशा समाजावरती प्रभावित करण्यासाठी जो उद्देश, जो इंटेन्शन, जो इंटरप्रिटेशन ऑफ द लॉ जो आहे तो बाबासाहेबांनी त्यावेळेस जो विचार करून तो लिहिला आहे त्या संविधानामध्ये, त्या संविधानाचा उद्देश असा होता, समानता, समता म्हणजे काय असतं? एक मुलगा समजा लहान असेल आणि एक व्यक्ती उंच असेल, दोघांना भिंतीच्या पलीकडे जर बघायचं असेल तर उंच व्यक्ती जो असतो तो पाहू शकतो. लहान मुलासाठी काय करावं लागेल? त्याला एक शिडी द्यावी लागेल. याला म्हणतात समता. समानता नाही म्हणत. समानता म्हणजे दोघांची उंची सारखी असली पाहिजे. पण ती समता करण्यासाठी जी शिडी त्याला द्यायची असते, ही शिडी जी असते, हा जो लॅडर असतो, हा लॅडर जो म्हणजे संविधान आहे. ह्या लॅडरमध्ये पण तुम्ही म्हणता कॅटेगरायझेशन करा. कशाला करा? हा जो समाज आहे पूर्ण 5000 वर्षापासून हा गांजलेला, वंचित आहे, यांना डिप्लॉय केलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या समाजाला लॅडरची गरज आहे आणि तो लॅडर जो आहे तो संविधान आहे. आणि तो लॅडर म्हणजे कलम 340, 341 आणि 342 भारतीय संविधानातील आहे. त्यामुळे हे संविधान, ही लॅडर जी काढायचा प्रयत्न चालू आहे. आमचे जर लॅडर काढले तर आम्ही यांची लॅडर काढून टाकू, असे हे चॅलेंज आहे आणि हे आम्हाला त्यांची वॉर्निंग, त्यांनी चेतावणी आहे. जय भीम, नमो बुद्ध आहेत. मी प्राध्यापक विनोद बागडे. आज आपण BT चाळमध्ये आपल्यासोबत आहेत मुंबई प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष अमित साटमजीत. 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तुम्ही जो संकल्पना केली आहे तो संकल्पना संदेश या भीम अनुयायासाठी काय राहील सर? आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या सर्वप्रथम तर सर्व नागरिकांना शुभेच्छा. चैत्यभूमीवर दर्शन घेतलं आणि मग ज्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 वर्ष वास्तव्य केलं आणि लढा उभा केला, त्या वास्तूचं दर्शन घेणं, त्या वास्तूतून प्रेरणा घेणं, या उद्देशानं आम्ही या BIT चाळीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं आज भारत देश ज्या प्रकारे प्रगती करत आहे, जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे, येणाऱ्या 2 वर्षामध्ये जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही देण आहे की भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी शिकवण दिली, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, ही शिकवण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही वर्षाचे 365 दिवस आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणून खऱ्या अर्थानं जयंती ही फक्त 14 एप्रिलला नाही परंतु 365 दिवस जयंती साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हे होते अमित साटमजीत यांनी अतिशय मोजक्या शब्दात डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक घरोघरी 365 दिवस जावेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. आपण त्या उत्साहात सामील आहोत आणि या जयंतीनिमित्त मी तमाम भारतीयांना तसेच सर्व जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यानिमित्तानं आज परेल येथील बाबासाहेबांचं 22 वर्ष वास्तव्य राहिलेली BT चाळ रूम नंबर 50 आणि 51 या ठिकाणी या 2 रूमचं, या 2 खोल्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या मागणीसाठी, या उद्देशाप्रती आपण या ठिकाणी मुंबईतील वकीलवर्ग या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि साक्षी राजा फाउंडेशन यांच्यामार्फत आयोजिका साक्षी दरेकर मॅडम यांनी या ठिकाणी सर्व मुंबईतील वकिलांना एकत्र केलेलं आहे आणि वकिलांची मानवंदना या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि त्यानिमित्त आपण भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अर्थात उद्देशिका या ठिकाणी वाचन करत आहोत. सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं आहे, मी पुढं म्हणेन. भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. हमारी एक ही मांग है कि यह बाबा साहब की इस घर पे राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग, यहाँ पर राष्ट्रीय स्मारक होना चाहिए. बोलो, हमारी एक ही मांग, हमारी एक ही मांग है. हां, त्यामुळे सरकारला आम्ही अल्टिमेटम देत आहोत की या ठिकाणी लवकर लवकर एक पॉलिसी डिसिजन घेऊन या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकासाठी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत त्या सर्व तरतुदी करण्यासाठी त्यांनी पावलं उचलावीत. त्यासाठी जे काय तरतुदीचं करता जे काय आवश्यक गोष्टी असतील त्यासाठी आम्ही सरकारला भेटू. आमचे निवेदनं, आमच्या सह्या किंवा आमचे जे काय मार्गदर्शन लागेल किंवा आमचं काय लागेल त्यासाठी आम्ही सर्व वकीलवर्ग आम्ही तत्पर असू. आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संविधानाचं पठण, प्रिएम्बल, उद्देशिका या ठिकाणी आम्ही आज पठण केलेलं आहे. आणि त्यामुळे हे आज पठण केल्यानंतर सरकारने तात्काळ पावलं उचलावी आणि स्मारक, राष्ट्रीय स्मारक कसं होईल या दृष्टीने त्यांनी पावलं टाकावी. हे सरकारला आम्ही आज एक चेतावणी म्हणा, एक आव्हान म्हणा, एक विनंती म्हणा, हे आम्ही देत आहोत. आणि त्या आमच्या या निर्णयामध्ये संपूर्ण वकीलवर्ग सामील आहे. हजारो वकील याच्यामध्ये सामील आहेत. आज या ठिकाणी 100पेक्षा जास्त वकील या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यामुळे आज हा कार्यक्रम या ठिकाणी साक्षी दरेकर ज्या ताई आहेत आमच्या, त्यांनी आज सफल केलेला आहे. BIT चाळ मुंबई, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाळ नंबर 50 आणि 51 इथे राहून चळवळीची जी नीव आखली, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? आमच्याकडे दरेकर ताई आहेत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. ताई, मला एक गोष्ट सांगा की ही संकल्पना सर्व वकिलांना एकत्रित करून याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं, ही संकल्पना आपल्या मनात कशी काय आली? पहिली गोष्ट तर सगळ्यांना जय भीम. मी ज्या वेळेला इथे 10 वर्षापूर्वी राहायला आले त्यावेळेला मला माहिती नव्हते की बाबासाहेब इथे राहत होते म्हणून BID चाळीमध्ये. आणि ज्या वेळेला मला कळलं तर इथे जयंती एवढी काय उत्साहात साजरी नाही करत, BMC पूर्ण खर्च करायचा. पण त्यानंतर मी संकल्पना केली की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले नाही त्या ठिकाणी स्मारक झाले, त्यांचे पुतळे उभारण्यात आले. पण ज्या ठिकाणी 22 वर्ष वास्तव्य राहिले बाबासाहेब आणि त्यांच्या कुटुंबासहित, म्हणजे माता रमाईने ते फार कष्ट केलेत. माता रमाई इथे फिरायच्या, वरळीला जायच्या गौरे वगैरे घ्यायला. 3 मुलं त्यांची इथे ही झाली. आमच्यासाठी खूप म्हणजे संघर्ष केलेला आमच्यासाठी रमाईने आमच्या. आणि बाबासाहेबांनी तर आज आम्ही जे उभे आहोत फक्त बाबासाहेबांमुळे उभे आहोत. म्हणून मला तो संकल्पना आलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं इथे. आणि आपल्या बापाचं इथे स्मारक झालं पाहिजे, माता रमाईचं आणि बाबासाहेबांचं. माता रमाईचं का, माता रमाईंनी इथे पूर्ण आयुष्य इथे घालवलं. त्यामुळे लोकांना, येणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे की इथे बाबासाहेब राहत होते म्हणून. बऱ्याच ठिकाणी राहिलेत पूर्ण असं. त्यामुळे मला एक विनंती आहे, सरकार तर करेलच काम, हे माझी आज ही आहे पूर्ण. पण नक्कीच आम्ही सगळे वकिलांचे मी धन्यवाद करते, कमिटीचे धन्यवाद करते, पंचायतचे धन्यवाद करते की एवढं सगळं यांनी सगळ्यांनी सहकार्य दिलं. जय भीम, नमो बुद्धाय. आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटना ही जोडलेली आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बोलत होते त्यावेळी एक सांगत होते की तुमच्या घरामध्ये एक वकील पाहिजे, आणि आज आपल्यासोबत वकिलांची फौज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्या सोबत आहेत. जय भीम सर. जय भीम. सर्वप्रथम सर्व वकिलांचं मी लॉर्ड बुद्धा टी व्हीतर्फे स्वागत करतो आहे. मला एक गोष्ट सांगात की इथे जो प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा की ही जी BIT चाळ आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, हा जो मुख्य उद्देश घेऊन तुम्ही इथे आलेला आहे, ही उद्देश लोकांपर्यंत कसा पोचावा यासाठी आपण काय काय उपाय करणार आहे? सर्वप्रथम मी आपणास जय भीम बोलेल. आपण या ठिकाणी खूप चांगला विषय निवडलेला आहे आणि मी या ठिकाणी सांगेन की या वास्तूच्या इथे आम्ही आलो तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी राहिलेलं आहे. अशा ह्या पवित्र चांगल्या ठिकाणी आम्ही इथं आलो आहोत. आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचा वकील वर्गाचं या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे आणि आम्ही गेल्या वर्षीपासून ही मानवंदना या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत. तर गेल्या वर्षी आम्ही कमी प्रमाणात हजर होतो इथे. मला वाटतं 10-15 वकील होतो आम्ही गेल्या वर्षी, परंतु यावर्षी आम्ही साथ घातलेली आहे वकिलांना. तर त्या आमच्या हाकेला साथ देऊन बरेच वकील म्हणजे जवळजवळ आज 100च्या वरती या ठिकाणी संख्या वकिलांची जमा झालेली आहे आणि या बहुसंख्य वकिलांच्या संख्येने या वास्तूंना मानवंदना दिलेली आहे. आणि ही वास्तू आज बऱ्याच लोकांना, बाबासाहेबांच्या अनुयायांना सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की बाबासाहेबांचं इथं वास्तव्य होतं आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिलेले आहेत ती वास्तू खरंच ॲक्च्युअल कुठं आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. परंतु ही वास्तू तमाम भारतीयांना नव्हे तर जगातल्या सर्वांना माहिती व्हावी हा उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि त्या उद्देशाप्रती आम्ही या ठिकाणी येत आहोत. आमची मुख्य मागणी ही आहे की बाबासाहेब आणि त्यांचे कुटुंबीय यांचं या ठिकाणी जे वास्तव्य झालेलं आहे ते वास्तव्य भविष्यकाळामध्ये विरून न जाता या ठिकाणी मोठं राष्ट्रीय स्मारक निर्माण व्हावं आणि इथं जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचं पुनर्वसन व्हावं. त्याचबरोबर त्या पुनर्वसनासोबतच ह्या दोन्ही रूम नंबर 51 आणि रूम नंबर 50 या दोन्ही खोल्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं. त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये एक मोठं ग्रंथालय असावं आणि सोबतच विहार असावं, बुद्धविहार, आणि सोबतच सभागृह असावं, अशी आमची ही मागणी आहे. आणि ही मागणी आम्ही सर्व देशातील तमाम नागरिकांना आम्ही जाहीरपणे सांगत आहोत आणि त्याप्रती आमची पावलं उचलत आहोत. तर आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या दिवशी हा संकल्प केला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1912 पासून तर 24 पासून तर 34पर्यंत असा जो काळ होता हा काळ इथेच गेलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचा तांत्रिक आणि सदोष जो मुद्दा आहे तो आहे उपवर्गीकरण. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण इथे तांत्रिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आहात आणि म्हणून वकिलांना हा प्रश्न विचारणं अगदी या दिवसाला अगदी योग्य आहेत. मला सांगा, आर्टिकल नंबर 14 आणि आर्टिकल नंबर 16 हा जो समताचा विषय आहे, पण आज उपवर्गीकरणामुळे या अनुच्छेदाला कुठेतरी धक्का लागत आहे. तर आपण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजेत यासाठी वकील संघटना कोणकोणते पाऊल उचलणार आहेत? प्रथमतः मी सर्वप्रथम तुम्हाला आज जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. आज आपल्याला या महामानवाच्या उद्धारामुळे, या महामानवाने संविधान लिहून दिलं, संविधानाने आपल्याला जे काय अधिकार बहाल केलेत, जे अधिकार दिलेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रथमतः हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आता मला सर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये असं दिसून येतं की तोडा आणि फोडा आणि डिवाईड करा आणि राज करा असा जर एक नियोजन इथे आलेलं आहे. कारण आम्हाला बाबासाहेबांनी ज्या जातीपाती ज्या एकत्र होत्यात, ज्या डिवाईड केलेल्या होत्या, त्यांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं संविधानाच्या माध्यमातून. SC ST OBCमध्ये आणून टाकलं. थोडक्यात सांगायला गेलं
तर 341, 342 आणि 340 या माध्यमातून आम्हाला एकत्र आणलं आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की जर का तुम्हाला माहिती पडलं की यांना जर कळालं, यांना जर शिक्षण आलं, यांना माहिती जर झाली, तर या भारत हे शासन करते इथला वर्ग जो बहुजन वर्ग बनेल आणि त्याच्यामुळे यांना जर आपण आताच डिवाईड नाही केलं तर आपल्याला हे पुढे भारी पडेल असं या सरकारच्या इथल्या लोकांच्या मनोवादांच्या लोकात पक्क व्यवस्थित बसलेलं आहे. आणि हे हजारो वर्षाची लढाई आहे, एकाकी जाणार नाही आहे. तर याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र आलं पाहिजे. आम्ही असा आज विचार केला, एक संकल्पना केली, आम्ही ते उद्देशिकाही वाचलेली आहे. आम्ही या वकील वर्गाच्या माध्यमातून आम्ही वकील लोक जे सर्व एकत्र आलोत, याचा एकच उद्देश होता की ते प्रथमतः सर्वात मोठं स्मारक व्हावं या भूमीच्या या ठिकाणी. कारण 50 नंबर आणि 51 नंबर जी रूम आहे ते रूम अजूनपर्यंत मुंबईतील लोकांनासुद्धा माहिती नाही की इथे काय झालेलं आहे. तर ह्याही गोष्टी आमच्याकडून लपवण्यात आलेल्या आहे. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला भेटत नाही. कारण हे सरकार काय म्हणते, तुम्ही हे विसरा, तरी आम्ही त्यांना विसरू देत नाही. आम्ही जयंत्या साजऱ्या करतो आमच्या महान पुरुषांच्या आणि ते आम्हाला विसरायला लावतात. मी तुम्हाला एवढं सांगेल की सर हा विषय गंभीर आहे. म्हणून या देशामध्ये ज्या माणसांनी सत्ता आणून एकदा नाही तर या महिलांसारख्या एका लेडीजला 4 वेळा मुख्यमंत्री बनवलं उत्तर प्रदेशच्या ब्राह्मण बनियाच्या जो राज्य आहे त्या ठिकाणी, आणि आम्ही तिथे सत्तेत आलो आणि एक नाही तर असे खूप अशा युनिव्हर्सिट्या बांधल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं मोठं भव्य दिव्य असं स्मारक बांधलेलं आहे. सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. सत्ता आल्यावर काय परिवर्तन होतं. तर मलाही हेच सांगायचं आहे, हा बहुजन वर्ग या महाराष्ट्रामध्ये एकत्र आला, एकत्र दिसला, याची सरकार येईल म्हणून कुठंतरी हे खिंड पाडायची आणि यांना तडीसुत्तर द्यायचं असं यांचं नियोजन होतं. हे हाणून पाडण्याचं काम आमच्या वकील संघटनेने आमच्या मोठ्या पद्धतीने मोठ्या जोराने केलेलं आहे. यात काही आम्हाला दुमत नाही आहे. पण ही लढाई अशीच राहणार नाही, तर पुढे लढत राहू. कारण संघर्ष आमच्या रक्तातच आहे आणि फुले शाहू आंबेडकरचे वारसदार आहोत आणि आम्ही हा संघर्ष टोकाला घेऊन जाऊ आणि आमच्या समाजालाही न्याय देऊ. आणि इथला वर्ग आहे त्याला न्यायव्यवस्था कशी असते, शासन कसं चालवतात हे आम्ही यांना दाखवून देऊ. एवढेच मी तुम्हाला आज या जन्मदिनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे उद्धारकर्ते आहेत, बहुजनाचे उद्धारकर्ते आहेत, ज्यांनी संविधान निर्माण केलं, ज्यांनी आम्हाला म्हणजे बोलतात ना पाणी भेटत नव्हतं प्यायला, अशा आमचे नातवंड म्हणजे पूर्वीची आमची आजी, त्याच्याही पूर्वीचे मी ज्यांना पाहिलं ते सांगत होतं की पाणी भेटत. ही खरी गोष्ट आहे. त्यांनी आम्हाला अनटचेबल म्हणून सोडलं होतं. आमच्या महिलांना तर कुठं स्थान नव्हतं. अरे त्या आपल्याच काय तर या ज्या ब्राह्मण महिला होत्या त्यांनाही स्थान नव्हतं. ज्यांना न्याय देण्याची भूमिका ज्याच्यामध्ये होती ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकरमध्ये होती. आणि त्यांनी आम्हाला सर्वांना न्याय दिला, इथल्या महिलांनाही न्याय दिला, या जमिनीपासून झाडापर्यंत आलेल्या प्रत्येक वस्तूला न्याय दिला. एवढे बोलून मी तुम्हाला आजच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. वकिलांना माहीत आहेत की हा उपवर्गीकरणाचा तांत्रिक जो लढा आहे तो तांत्रिक लढा तर ते देणारच, न्यायालयीन लढा देणारच. पण न्यायालयीन लढाबरोबर सामाजिक लढा देणं हे फार महत्त्वाचं आहे. अनुच्छेद 341 हा जो मूळ संविधानाचा, संसदेचा आणि राष्ट्रपतींनी दिलेला सार्वभौमत्वाचा अधिकार आहे. जर हे उपवर्गीकरण झालं तर या 341 अनुच्छेदाला छेद पडणार असं आपल्याला वाटते का? हो, मी ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळंज गेल्या 3 वर्षापासून जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने या उपवर्गीकरणाबाबत आपले गवाईसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना त्यांनी जो निकाल दिला त्या निकालासंबंधी माझं असं म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेचे जे 341 कलम आहे त्या 341 कलमाअंतर्गत जेवढ्या अनुसूचित जाती आहेत त्या जातींचा संपूर्ण भारतातील जातींचा म्हणजे ते मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, मेहतर असतील, ज्या काही आहेत धर्मांतरित बौद्ध असतील, शीख असतील, जे काही अनुसूचित जाती आहेत त्या जातींचा त्यामध्ये समावेश आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा छेद दिला जाता कामा नये. आणि त्या 341 अनुषंगाने आपला हा जो कास्ट सर्टिफिकेट आहे, जातीय दाखला, तो त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 प्रमाणेच झालेला आहे. याचा मूळ पार्श्वभूमी अशी आहे की 1996मध्ये पंजाब सरकारने त्यावेळेस पंजाबमध्ये जरा जो मागासवर्ग समाज आहे तो जरा पुढारलेला आहे. तर त्याच्याने मग पंजाब सरकारने एक बिल आणलं होतं 1996 साली. त्या बिलाअंतर्गत त्यांनी काय केलं की जो पुढारलेला समाज आहे शेड्यूल कास्टमधला त्या पुढारलेल्या समाजाचं त्यांनी आरक्षण काढून घेतलं. ते आरक्षण काढून घेतल्यानंतर मग तिथली जे काही मंडळी आहेत त्यावेळेस मायावतीने पुढाकार घेतला होता, बामसेफने आणि BSPने पुढाकार घेतला होता. मग त्याने पंजाब आणि हरियाणा हायकोर्टामध्ये त्याबद्दल रिट पिटिशन दाखल केलं. ते रिट पिटिशन त्यावेळेस
मायावती ज्या संघटना होत्या ब्रिटिशर त्यांच्या लाभात तो निर्णय दिला. त्यानंतर पंजाब सरकारने मग सुप्रीम कोर्टामध्ये त्यावर मग अपील दाखल केलं आणि त्या अपील ते 96 पासून 2014पर्यंत ते प्रलंबित होतं. 2014मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्याला पुढे जरा वाव दिला आणि आता 2024मध्ये त्याच्यावर मग तो निकाल दिला गेला की जे पुढारलेले आहेत अनुसूचित जातीमध्ये त्यांना फक्त आरक्षण देण्यात यावं आणि जे पुढारलेले नाहीत त्यांना आरक्षण देण्यात यावं. आपला जो संविधानाचा जो ढाचा आहे तो जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जातीचं कुठे हे नाही आहे, आपलं आर्थिकचा कुठे उल्लेख नाही आहे. तुम्ही किती हजारो वर्ष मागासलेले आहात, जो तुमचा एम्पेरिकल डेटा आहे त्या डेटाप्रमाणे तुमची जात जी आहे त्या घटनेचे कलम 340 प्रमाणे त्याला कुठल्या प्रकारचा त्याला छेद देता कामा नये आणि हा जो निर्णय आहे हा असंवैधानिक आहे. आणि त्या निर्णयानुसार देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेली जी समिती आहे आता जे त्याच्या अध्यक्ष अनंत बिल्लार यांच्या समितीने जो आता त्यांनी चालवलेलं का तुम्ही निवेदन मागवा, मी स्वतः त्यावर निवेदन दिलेलं आहे की याला माझा विरोध आहे म्हणून आणि घटनात्मक बाजू त्यामध्ये मांडलेली आहे. माझे लेक्चर्स पण त्याच्यावर सतत होत आहेत सगळीकडे त्या ह्याच्याने आणि याला हा प्रत्येक जो आपला अनुसूचित जातीमधला जो भारतीय नागरिक आहे त्यांनी आता हे जे चाललेले कुभांड जे या सरकारचं तो त्यांची जी कूटनीती आहे ती कूटनीतीला आपण छेद दिला पाहिजे आणि कुठेतरी त्याला हे केलं पाहिजे. आणि आजच्या या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्या वास्तूमध्ये उभे आहोत तर आपल्या सर्वांना माहिती आहे 1912 साली बाबासाहेबांचा रमाईंसोबत विवाह झाला. 1912 ते 34 हा जर काळखंड बघितला तर हा खूप मोठा बाबासाहेबांचा संघर्षाचा काळ आहे. जर तुम्ही महाडचा 1927चा लढा बघितला असेल त्या लढाईची सुरुवात पण याच ठिकाणून झालेली आहे. नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल 1933चा त्याची पण इथून सुरुवात झालेली आहे. म्हणजे खूप मोठा संघर्ष जो आहे तो बाबासाहेबांनी रमाईने या चाळीमध्ये केलेला, या रमाईमध्ये उपाशी तापाशी राहून ज्यांची चार अपत्य पण इथेच गेलेले आहेत. हा खूप मोठा इतिहास आहे, बोलण्यासारखं खूप काय आहे. तरीसुद्धा बाबासाहेबांनी जे काही केलं त्यानंतर मग त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि संविधानानंतर घटनेच्या कलम 17 प्रमाणे त्यांनी अस्पृश्यता नष्ट केली 26 जानेवारी 1950 पासून. आणि त्यानुसार आज आपल्याला जे खरं घटनेनुसार जे स्वातंत्र्य आहे त्यानंतर तुम्हाला समानता आहे, तुमचे मूलभूत अधिकार आहेत ते आपल्याला मिळाले नाही. आपला जो काही आता जो विकास होतो आहे सर्वांगीण शैक्षणिक आर्थिक जो काय राजकीय विकास असेल त्या विकासाकडे या समाजाची घोडदौड चालू आहे आणि त्या विकासाला खेळ पाडण्याचं काम उपवर्गीकरणाद्वारे या देवेंद्र फडणवीस सरकारने चालवलेलं आहे. ही सगळी RSSची म्हणजे ज्याला छुपा अजेंडा म्हणतात तो छुपा अजेंडा एक प्रकारे तो आता पुढे आणतात. तर त्याला मी स्वतः राष्ट्रसंत रविदास समाजाचा आहे, चर्मकार समाज आहे. तर माझ्या राष्ट्रसंत रविदास समाज प्रबंध मंडळामार्फत मी या उपवर्गीकरणाला विरोध करतो आणि स्वतःचं मी निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. जय भीम. हे होते वकील संघटनेचे वकील. आणि म्हणूनच जोपर्यंत वकील हे न्यायालयीन लढा देईल परंतु सामाजिक न्यायालयीन लढा हा उपवर्गीकरणासाठी चालूच राहणार. जय भीम. नमो बुद्ध आहेत. आपल्यासोबत आज जवळजवळ 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटना उपस्थित होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 14नुसार समानता, बरेच तज्ज्ञ वकील निनाद वकिलांनी आपल्याला उपवर्गीकरणाबद्दल तांत्रिक आणि सदोष मुद्दे सांगितलेले आहेत. परंतु आज सर्वात महत्त्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जिथे जिथे चैत्य आहेत परंतु सर्वात मोठं चैत्य बुद्धवंदनेप्रमाणे वंदामी चैत्य सब्बठाने स्टुपटी स्थित शारीरिक धातू महाबोधी बुद्धरूप सुकल सदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा बोधिसत्व होते. आपल्यासोबत ॲडव्होकेट रोहिणी जाधव आपल्यासोबत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण कोणता संकल्प आणि कोणता उद्देश ठेवून आज आपण इथे आलात आहात? जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज यांना प्रथम त्रिवार अभिवादन. यांना त्रिवार अभिवादन करून मी इथे माझं मनोगत व्यक्त करू इच्छिते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना गुलामगिरीतून मुक्तता केली. आपला भारत तर स्वतंत्र झाला होता, परंतु आपला भारत स्वतंत्र होऊनही काही वर्गाला स्वातंत्र्य हे प्राप्त झाले नव्हते.
गुलामगिरीतच जगत होते, अतिशय हीनतेचं जीवन जगत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना ह्या गुलामगिरीतून मुक्तता करून दिली. त्यांची विचारसरणी अंमलात आणणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. फक्त पुतळे बांधून किंवा जयंती साजरे करून ते साध्य होणार नाही आहे. तर त्यांनी शिकविलेल्या मार्गावर चालणं, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी होणं हे खरं महत्त्वाचं आहे. आपण आता इथे VIT चाळ रूम नंबर 50 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं आणि VIT चाळ परळ रूम नंबर 51 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ह्यांची अभ्यासिका होती, ज्यांनी आपल्या आयुष्याचा 22 वर्षाचा दीर्घ काळ येथे घालविला आहे. जेथे भारताचे संविधानाचे लिखाण झाले आहे, असे स्थळ अजूनही दुर्लक्षित आहे. ह्या स्थळाला ऐतिहासिक दर्जा मिळायला पाहिजे, ते ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित झालं पाहिजे. तसेच येथे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वास्तव असलेलं इतकं मोठं ऐतिहासिक स्थळ, जिथे ऐतिहासिक घटना घडल्या त्या अजून दुर्लक्षित असून बऱ्याच लोकांना, त्यांच्या अनुयायींनाही माहीत नाही आहेत. ते सर्वांना माहीत झालं पाहिजे, त्याचे दर्शनाची सोय करता आली पाहिजे, ते ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित झालं पाहिजे, तेथे राष्ट्रीय स्मारक उभारलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा. आणि त्यासाठी जी काही चळवळ करता येईल ते आम्ही सर्व वकील वर्ग ह्या चळवळीमध्ये सहभागी आहोत. आम्ही त्यासाठी संघर्ष करायला तयार आहोत. मी ते एकच सांगेन, माझ्या एक कवितेची ओळ आठवते. क्रांती सूर्य हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे. सूर्याने जिथे पाठ फिरवली तेथेच जळतोय ढळढळीत दिवा. शिकवतोय पाठ नवा, चांदण्यांना तुम्ही विजायचे नाहीत, तुम्हाला प्रकाशाचे स्वयंप्रकाशाने. त्याचप्रमाणे जे गुलामगिरीमध्ये लोक होते इतक्या पिढ्यानपिढ्या, त्यांची गुलामगिरीतून मुक्तता केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता त्यांना स्वयंप्रकाशानेच प्रकाशित व्हायचं आहे आणि हा बाबासाहेबांनी आपल्यासाठी लढा दिला आणि त्यांचं हे ऐतिहासिक स्थळ तसंच अजरामर ठेवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वप्रथम जय भीम. सर्व महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हा आम्हा सर्वांच्या सर्व माता यांना त्रिवार विनम्र अभिवादन. तसेच आज आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी ॲडव्होकेट पूजा सागर गवारे सोनावणे. मी आज परेल येथे VIT चाळ येथे जयंतीनिमित्त आज या वास्तूला जी भेट दिलेली आहे, आज ती भेट दिल्यामुळे आम्हाला खरं आमचं अस्तित्व एक वकील म्हणून दुप्पटीने आमच्यामध्ये आमचं काम, आम्ही ज्या प्रकारे आता आमच्या अभ्यासामध्ये, आमच्या ज्ञानामध्ये जी भर पडणार आहे, ती खरी सुरुवात आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहत्या घरी, जिथे त्यांनी संघर्ष करून समाजाला प्रत्येक जातीयतेत जे वर्णभेद झाले होते त्या सर्वांना एकत्रित करण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे. आज या पवित्र स्थळी शाहू महाराज यांनी साखर देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना भेट देण्यासाठी आले होते. अशा या पवित्र स्थळी आज आम्ही आलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय. मी प्राध्यापक विनोद बागडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची 135वी जयंती इथे अभिवादन करण्यासाठी VIT चाळमध्ये चित्रावा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. तर मॅडम, आज आपण या 135व्या जयंतीनिमित्त महिलांना जो संकल्प देणार आहे तो कोणता संकल्प देणार आहेत? बघा, आजचा दिवस या देशातल्या प्रत्येक महिलेसाठी ऊर्जेचा दिवस आहे. कारण ज्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे त्या महामानव भारतरत्न बाबासाहेबांचा आज जन्मदिवस आहे. आणि मी आधीपासूनच म्हणत आले की आज आमचं अस्तित्वच त्यांच्यामुळे. त्यावेळेला त्यांनी आमचा विचार करत 50% मातृशक्तीचा विचार करत आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. केवळ आणि केवळ त्यामुळेच आम्ही राजकारणाच्या म्हणा किंवा समाजाच्या म्हणा मुख्य प्रवाहात येऊ शकलो. आणि त्यामुळेच आज मी आमदार असेन, अनेक नगरसेविका आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत. ही जी क्रांती घडली ही बाबासाहेबांमुळे घडली आहे. मी तर सगळ्यांना नेहमीच सांगते की ज्या देवाला मानता त्याच्या पाया पडाच,
पण त्यानंतर बाबासाहेबांना विसरू नका, कारण त्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे, नाहीतर आम्हाला कोणीच विचारलं नसतं. आणि बाबासाहेबांनी दिलेला महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा जो संदेश आहे तोच पुढे नेण्याचं काम देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत. आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेबांच्या संविधानातलंच 33% आरक्षण जे महिलांना लागू व्हावं, जे पार्लमेंटमध्ये लागू व्हावं, राज्यातल्या सगळ्या विधानसभांमध्ये लागू व्हावं, परंतु देशातल्या सगळ्या विधानसभेमध्ये लागू व्हावं, परंतु दुर्दैवाने आपण बघितलं की त्याची सहमतीच होत नव्हती. आजसुद्धा काही पक्ष असे आहेत की त्या ठिकाणी रोडा टाकतायत, अडचणी तयार करतायत. हे जे काही रिझर्वेशन मिळणार आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमाती सगळ्या जाती धर्माच्या महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. महिलांचा आवाज हा संसदेमध्ये बुलंद होणार आहे. देशातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये 33% आरक्षणामुळे महिला प्रतिनिधित्व वाढणार आहे. सरकारचं सुद्धा पारदर्शी काम होणार आहे आणि यासाठी मोदीजींनी इनिशिएटिव्ह घेतला आहे. त्याचं 33% आज बिल पास होणार आहे आणि त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. परंतु याची सुरुवात जी जर कोणी केली तर ती सन्माननीय माननीय वंदनीय बाबासाहेबांनी केलेली आहे आणि त्यामुळेच आजचा दिवस आम्ही सगळे बघू शकतो आहे. आणि म्हणून इथे येऊन या दिवशी आम्हाला ऊर्जाच मिळते. चैत्यभूमीवर गेले होते, तिथेही अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं. आज मी इथे आले BIT चाळीमध्ये, जिथे 22 वर्ष बाबासाहेबांचा आणि माता रमाईचा सहवास होता. अशी घरं या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत. मला त्या वास्तूमध्ये जाण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून इथले जे वकील संघटना आहेत त्यांनी काही मागण्या केल्यात. हे राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं, आणखीनही बऱ्याच मागण्या आहेत. मला विश्वास आहे की या विषयावरती सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे 100% सकारात्मक असतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. त्यात कुठेतरी छोटासा खारीचा वाटा माझा असेल, हे मी माझं भाग्य समजते. सगळ्या राज्यातल्या जनतेला आज जयंतीदिनी मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ह्या होत्या चित्रा वाघ, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष. भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचारांचा वारसा दिलेला आहे आणि हा विचारांचा वारसा त्यांना जो दिला असेल, त्यांनी जे गुरु मानले होते महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुरु मानले होते शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांची जे ओडस बुद्रुकलात जी समाधी आहेत, त्यांचे जे वंशज आहेत ते श्रीमंत गायकवाड आपल्यासोबत आहेत. तर आज आपण इथे आलात आहेत, तर या BIT चाळमधून जो प्रत्येक व्यक्ती संकल्प घेऊन जात आहे, तर आपण कुठल्या प्रकारचा संकल्प केलेला आहे? तर मी गोविंद गोपाळ गायकवाड म्हणजे पूर्वीचे महार यांचा 14वा वंशज आहे. तर महाराजांना जसे हाल करून मारले गेले, तुळापूरमधून त्यांच्या बॉडीचे तुकडे तुकडे करून पाण्यामध्ये टाकण्यात आले. एक धोबीन परिटीन म्हणतात तिला, ती तिथं कपडे धुवायला बसले होते. तिला कळलं ते राजे, ती ओरडत आली गावामध्ये की अरे महाराजांना तर तिथं नदीत टाकले. मग हे गोविंद गोपाळ तिथे गेले, त्यांनी ते सर्व त्यांचे अवशेष गोळा करून आणले आणि ते ओढूमध्ये आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.